हाय, जय श्रीराम. तर आज एकदम म्हणजे आठवण आली की नाही का म्हणजे जे आम्ही नाही का जेवणाची गोष्ट करूया आज. तर कालचीच गोष्ट आहे. तर आम्ही ना अ, खाली बसलो होतो जेवण करायला म्हणजे टी व्ही पाहत होतो संध्याकाळला आणि खाली बसलो होतो म्हणजे खूप 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 कमी वेळा जे आपण म्हणतो की खाली बसून जेवण करतो म्हणजे तेच म्हणतात ना की काही सणवार राहिला किंवा काही असं तसं जे आहे ते किंवा उपवास वगैरे राहिला तेव्हाही असं कसं खाली आपण बसून जेवण करत असतो असा आहे प्रकार. तर तेच उपवास काहीतरी होता. तर खाली बसलो होतो पण ते म्हणतात ना की खूप वेळ बसून राहिलं तर उठता येत नाही आपल्याला म्हणजे कसं आहे कधी खाली बसून कधी मुद्रा येतो पायाला ते म्हणतात ना मुंग्या वगैरे. तर ते आणि टी व्ही बघणं झालं त्याच्यामुळे कसं जास्त पुन्हा बसणं झालं खाली. तर तसं म्हणतं की जास्त म्हणजे खाली खाली एकदम म्हणजे नाही का न टाकता काही फरशीवर जे आपण म्हणतो तर कधी कधी मुंग्या येत असतात नुसतं असंच बसलं तरी. पण चटई वगैरे टाकली होती पण तर खाली बसलो तर ते दोघांनाही आमच्या जे म्हणताय की दोघंही आम्ही बसलो तर दोघांना असं म्हणजे उठणं नाही होत होतं म्हणजे ते म्हणतात ना की जास्त आपण आपल्याला सवय नाही आहे ती खाली बसून जेवण्याची सवय नाही आहे असं आहे. तर तेच म्हणतात की एकदम म्हणजे ते म्हणतात ना की खाली बसून कधी एखादीच वेळा म्हणजे ते आता सांगितलं की सणवार राहिला हे ते. तर असंच म्हणजे म्हणतो ना की काही आपल्याला खायचं राहिलं नाही नाश्ता म्हणा की काही म्हणा आपण टेबल घेतो किंवा काही असं म्हणजे नाही का खुर्ची घेतो बसतो आपण टेबलवर बसतो किंवा आता आजकाल तर डायनिंग टेबल आले आहे. तर त्याच्यावरच म्हणजे ते सेपरेट म्हणताय की छान असं जेवण करतो असं आहे. तर खाली खूप 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 कमी आपण बसून जेवण करतो पण म्हणतात ना की त्याच्यानी कसं आहे की आपण असा विचार करतो की कधी-कधी म्हणजे थोडंसं असं मला थॉट आला होता, की त्याच्याने पोट म्हणजे जे म्हणताय की पोटाची चरबी आहे की काही त्याच्याने तर वाढत तर नसेल ना? कारण की कधी-कधी कसं आहे आपण न खाली सगळ्या गोष्टी कसं उभ्यानं करायची कोशिश करतो. कारण की कोणतेही राहो आधी म्हणजे मी सांगत आहे की जेव्हा माझं नवीन-नवीन लग्न झालं तेव्हा ना खाली बसून जे आहे नवीन जे म्हणतात की भांडे वगैरे घासायचे असं होतं. पण आता कसं म्हणतात ना की बेसिंग आला आहे घरामध्ये तर आता ते कसं उभ्यानेच सगळं म्हणजे कामं कोणतंही आपण नाही का तर असं होतं. तर आज पुन्हा सांगत आहे की अ, जे चुली वगैरे असतात चूल वगैरे असतात तर आपण बसूनच तिथं स्वयंपाक वगैरे करत असतो असं पण आहे. तर आता ओटा आला आपल्याकडे तर ओटा आला त्याच्यामुळे कसं गॅस पण वरतच असते तर ते उभ्यानंच आपण जे आहे ते स्वयंपाक करू शकतो. खूप कमी आपण खाली बसून जे आहे ते कामं करतो असं पण आहे. तर तेच की कधी एखादी जर आपल्याला म्हणतं की सांगत आहे की भाजी पण तोडायची राहिली तर एखादी वेळ मी खाली बसते पण तेच म्हणत आहे की मुंग्या वगैरे आल्या की मग कोणतं तरी काहीतरी मग पकडावं लागते किंवा टेबल वगैरे असं वगैरे आहे. तर असं आहे तर खाली खूप कमी बसून आपण जेवण करतो असं आहे. तर माझ्याच घरी नाही तुमच्या पण घरी असेल असं प्रकार असं आहे. तर तेच म्हणतं की आता जे म्हणत आहे की लग्नामध्ये आधी ना मी स्वतः बघितलं आहे की पंगत असायच्या. जे म्हणत आहे की खूप म्हणजे म्हणतात आधी माणसांना आधी छोट्या मुलांना बसवायचे मग माणसांना बसवायचे नंतर बायांना बसवायचे असं होतं. तर आता ना खूप ते ते म्हणत आहेत ना की खूप कमी झालं आहे तसं की ते खाली बसून जेवण्याचं ते म्हणतात ना की आधी ते काय म्हणते ते खाली बसायचे ते असतात ते पट्ट्या वगैरे ते आणायच्या छान ते बोलवायच्या असं ते लाडस असायची ते त्या पट्ट्यात बसायची असं वगैरे होतं. आता म्हणतात ना की बफेस असते तर सगळेजण घेतात ताट उभ्याने जेवतात ज्यांना खुर्च्या भेटल्या ते घेतात असं आहे असा प्रकार आहे. तर खूप कमी म्हणजे एखादीच असं दिसते नाही का की खाली बसून जेवत आहे. आणि आपण असा विचार करतो अरे खाली बसलं तर आपले कपडे तर खराब नाही होणार कशी जागा आहे काय आहे असं म्हणजे हा पण थॉट येत असते की विचार येत असते की काय म्हणजे नाही का खाली बसला आपण म्हणतात तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये चांगले कपडे लावून देतो तर तो पण विचार येईल अरे खाली कसं बसायचं आहे की नाही. आणि माणसं तर माहीत आहे उभ्यानंच शॉर्ट पॅन्ट लावत असतात तर उभ्यानं जेवत असतात असं पण आहे. तर खूप कमी लग्नामध्ये पण खूप कमी झालं आहे की आता आपण खाली जे आहे ते. तर मी असं विचार कधी-कधी म्हणजे आमच्याकडे आहे तो प्रकार की जसं नवरात्र वगैरे येत असते त्या टायमाला
तर मुलींना वगैरे खालीच जेवण द्यावं लागते आपल्याला बसून. तर तेव्हाच वगैरे नाही का जे म्हणतात की आपल्या घरी छोटं मोठं कार्यक्रम राहिला, जसं गणपती राहिला, नवरात्र राहिले, तेव्हाच आपण थोडंसं आपल्या घरी कार्यक्रम राहिला तर खाली थोडंसं बसायचं. पण कोणी पण असं म्हणतात की आपल्याकडे टेबल राहिला किंवा खुर्ची राहिली तर त्याच्यावर जास्त बसण्याचा प्रयत्न करतो. पण सांगत आहे की खाली खूप कमी आपण जेवण करतो बसून. त्याच्यामुळे तेच म्हणतात की पोटाची चरबी जी आहे ते मला असं वाटते की मी सांगू शकत नाही. आपण खातो त्यावर पण आहे की आपण काय खातो, कोणता म्हणजे जेवणामध्ये काय खातो किंवा बाहेरचंही असं खात असतो त्याच्यामुळे पण असं पोटाचं वाढते. मी असं म्हणजे वाचलं पण आहे असं. पण थोडंसं मला विचार आला की अरे याच्यानं तर खाली बसत नाही आपण, तर त्याच्यानं तर वाढत नसेल. कारण की कसं आहे की खाली बसून आपण पुन्हा उभं होणं ते थोडंसं म्हणजे शरीराला एक लवचिकपणा म्हटल्यासारखं असं पण आहे. तर तो प्रकार आहे. तर मी तर लहान होते तेव्हा तर खालीच ते म्हणतात ना की जे आपल्याकडे वस्तू ज्या टाईम नाही राहत आपल्याकडे, म्हणजे जे म्हणतात टेबल वगैरे, तर आपण खालीच बसतो. पण जे वस्तू आपल्याकडे येतात तेव्हा मग आपल्याला त्याची सवय होऊन जाते, आहे की नाही. जसं तेच म्हणतं की खाली बसायची आधी लहानपणी सवय होती, पण जशी जशी आपल्याकडे वस्तू येतात किंवा काही तसं तसं म्हणजे आपल्याच त्याच्यामध्ये चेंज होत जाते आणि आपण तो म्हणजे ते वस्तू म्हणजे स्वीकारतो, त्याचा म्हणजे सवय लावतो असं आहे. तर हा प्रकार आहे. तर तेच म्हणतं की आज आज आधी जे आजी वगैरे आहे, जे म्हाताऱ्या जे बाया असतात ते कधी तुम्ही बघितल्या असेल की अशी खाली जे म्हणतात की त्यांचं बसाचं जे ग्रुप आहे किंवा काही असं झाड वगैरे आहे, तर ते खाली बसून अशा छान अशा म्हणजे म्हणतात ना की आता तर छान असे रोडं वगैरे झाले, पण आधी ते मातीचंच होतं. तर छान अशा बसून अशा बोलत राहायच्या, त्यांच्या ज्या गप्पा गोष्टी आहेत त्या करायच्या. माणसं पण आहे ते पण छान असं खाली बसूनच नाही असं गोळा करून म्हणा किंवा काही असं भोवताल म्हणा, असे बसून आधी ते म्हणतात ना की गप्पा गोष्टी करायचे. पण आत्ता कसं झालं आहे की जिथे तिथे ते म्हणतात ना की बसण्याचं ते स्टँड लावले आहेत, असा प्रकार आहे. म्हणजे जिथे तिथं ते की नाही ते ठीक आहे, कारण की म्हाताऱ्या माणसांना कधी कधी खाली बसायला पण कधी कधी त्रास होतो. तर ते आत्ता आहे. पण आधी जे म्हणतात की माझ्या आजीच्या वगैरे वेळी नाही का, जे सांगत आहे की आजी खालीच बसायची, खालीच बसून जेवायची, तर त्यांच्यासोबत मग आम्ही पण बसायचो असं आहे. पण जे जसं जसं म्हणतात तर कोणत्या वस्तूची आपल्याला सवय लागते, टेबलाची म्हणा की कायची म्हणा, तर त्याच्यामुळे ते कसं आपल्याला की नाही खाली नाही बसू शकत, वरतच बसू शकतो असं पण आहे. तर तेच म्हणतात की म्हणजे म्हणतात ना की आई वगैरे आधी असं खाली बसून छान अशी भाज्या वगैरे तोडायच्या किंवा जे गहू तांदूळ आहे ते आपण खालीच बसून निवडत असतो. पण आता कसं आहे, थोडंसं घेतलं की टेबलावर बसलं किंवा काही असं घेतलं म्हणजे नाही का सांगत आहे की टेबलावर बसून निवड केलं किंवा असंही असते, असं पण आहे. तर तेच म्हणतात की खूप असं चेंज झालं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे म्हणतात शरीराला आपल्याला थोडंसं जडपणा येऊन जाते. तर म्हणून सांगत आहे की एखादी वेळ म्हणजे ठीक आहे, आपण नेहमी आता टेबलावर जेवत असतो, पण तेच सांगत आहे की एखादी वेळच आपण जे म्हणतात की खाली बसून जेवत असतो. तर मी माझंच सांगत आहे की खूप 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 कमी वेळा, म्हणजे कालच थोडंसं मार्केटमधून आमच्याकडे भाजीपाला आणला होता. तर म्हणजे ते म्हणतात ना की खूप सारा भाजीपाला होता, तर खाली अशा वाट्यामध्ये वगैरे काढले ना, खाली बसली होती. तर मग ते म्हणतात की अरे आता उठू कशी असं म्हणजे थोडंसं मला विचार आला. पण म्हणतात तर कोणाला सांगायचं असं म्हणून. तर मग स्वतःच मग ते थोडंसं आवरलं आणि थोड्या वेळ बसली आणि मग ते उठली असं आहे, असा प्रकार आहे. तर तेच मी सांगितलं की जेव्हा म्हणतात तर खूप कमी सवय लागली आहे खाली बसायची. तर आमच्याकडे जे म्हणतं की नवरात्रमध्ये आमच्याकडे असं म्हणजे वरण भाताचं जेवण असते छान असं. तर आमच्याकडे पण इकडे खाली असं रोडावर असं ते काहीतरी असं टाकून देतात ते चादर वगैरे आणि तिथं जेवण असते, असा प्रकार आहे. तर तेच बायामध्ये बसले तर म्हणता ना की सवय नाही आहे बसण्याची. तर बसले पण उठता या तर मला माझ्यावरच जे कोणी म्हणजे आपल्या वहिनी म्हणून मजाक करत असतात, तर ती बाई म्हणजे नाही का आता हसायला लागल्या, "अरे काय कशा जड झाल्या वहिनी, बसू ना खाली, म्हणजे बसल्या तर उठता येत नाही तुम्हाला." म्हणजे असं वगैरे जे बोलणं आहे. तर असं वाईट वगैरे वाटलं नाही, कारण की वहिनीच्या नात्यानं म्हणा की काही असं मजाक करत होत्या. पण नंतर असं थोडंसं गिल्ट वाटलं की अरे हे तर म्हणजे आपलं जे नेहमीची आहे नाही का उठणं बसणं, जे आपली दिनचर्या म्हटल्यासारखं, तर ते आपण करू शकतो. म्हणजे लोक म्हणलं ना आपण केलंच असं नाही आहे की तेच आहे. तर अंघोळ पण
जे आपण आहे ते खाली बसून वगैरे असं आहे ते करू शकतो, पण माणसांचं उभ्यानंच असतात असं आहे. तर ते पण गोष्ट आहे. तर अशी म्हणजे या गोष्टी आहे. तर तेच म्हणलं की म्हणजे खूप 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 कमी जे आहे तर खाली बसून आपण कोणतेही कामं म्हणा, आपण खाली बसून न करता जे आहे ते आपल्याला म्हणजे उभ्यानं म्हणा किंवा वाकून म्हणा असं पण आहे. तर जे वावरात वगैरे जात असतात बाया, त्या असं जे म्हणतात ना, जी कचरा वगैरे जे नाही का काढत असतात, त्याला मला आठवत नाही त्याला काय निंदणं वगैरे म्हणतात. तर ते असं वाकून किंवा खाली बसूनच करत असतात म्हणतात, असं आहे. तर ते ज्यांना होते तेच म्हटल्यासारखं आहे. पण खूप असं कमी आपण जे सवय आहे ते आपली म्हणजे खूप कमी आहे ही सवय. म्हणजे खाली बसून उठणं किंवा नाही का बसणं खाली किंवा जेवणं म्हणा, की असंच कोणतंही आपण धरलं प्लेटमध्ये उभ्यानंच खातो किंवा टेबल राहिला टेबलवर बसतो किंवा कोणतं आपलं छोटा टेबल राहिला त्याच्यावर आपण म्हणजे असं सवय आहे आपल्याला. अशा गोष्टी आहे. तर तुम्ही पण म्हणजे माहीत नाही कसे म्हणजे खाली बसता की म्हणजे जे नाही का की टेबलावर बसता. तर असं असेल तर थोडंसं एक दिवस तरी आपलं वेळ काढून खाली बसा, की कारण की ते म्हणतात ना की नाही, ज्यांना नाही असं म्हणजे वाटत की नाही खाली म्हणजे त्रास होतो कोणाला, असं आहे. खाली बसून हे ते म्हटल्यासारखं तर असं आहे. तर ज्याची त्याची जे वेगळी पद्धत म्हटल्यासारखी किंवा सवय म्हटल्यासारखं असं पण आहे. तर ठीक आहे. जय श्रीराम.